अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रालय मुंबई या ठिकाणी माननीय नामदार सुदीपभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली भोई समाज त्या समस्याबाबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भूजल जलाशयातील महामंडळाची स्थापना करणे, 1500 किलो प्रति हेक्टरी उत्पन्नाबाबतची अट रद्द करणे, पोटुकलीचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, तसेच भूजल जलाशयातील महामंडळाचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी देण्यात यावे, अशा अनेक निर्णयावर बैठक पार पडली। यामधील महाराष्ट्रातील भूजल जलाशयातील भोई समाज बांधवांना नवीन एक महामंडळ निर्माण होत आहे आणि माननीय नामदार सुदीपभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोई समाजाकडून कौतुक व स्वागत केले जात आहे। या गेल्या 70 वर्षामध्ये या भोई समाजाकडे कोणत्याही प्रतिनिधींनी लक्ष दिले नाही, परंतु माननीय नामदार सुदीपभाऊ मुनगंटीवार यांनी या भोई समाजाच्या समस्याबाबत हा एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळे येथील भोई समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व व्यावसायिक विकास होण्याचा एक चांगला निर्णय लागला आहे आणि यामुळे भविष्यामध्ये या निर्णयामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण भोई समाज बांधव हे माननीय नामदार सुदीपभाऊ मुनगंटीवार यांच्या पाठीमागे उभे राहील। कारण प्रत्येक वेळी जेव्हापासून या मत्स्य विभागाचे सूत्र हाती घेतले तेव्हापासून या समाजाच्या हिताकरिता वेळोवेळी भाऊनी चांगले ऐतिहासिक निर्णय घेऊन या समाजाला प्रगतीवर पथावर विकासावर नेण्याचा प्रयत्न केला। भविष्यामध्ये आम्ही संपूर्ण भोई समाज बांधव माननीय नामदार सुदीपभाऊ मुनगंटीवार व या शासनाच्या पाठीमागे आम्ही उभे राहू आणि या निर्णयामुळे आम्ही भाऊचं अभिनंदन स्वागत करू।